प्रतापगडापासून ते करवीर मावेतवर मराठ्यांचा जाळच पेटला आणि असं म्हणतात की मराठ्यांच्या जाळ्यात गणित टिकत नाही. आणि मग हे मराठी वादळ निघालं थेट बिजापूरच्या दिशेने. पहिला मोहरा होता किल्ले चंदन. यावेळी शिवरायांबरोबर होते नेतोजी पालकर, सिद्धी हिलाल, हनुमंतराव खराटे, पांढरे, हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, शिधोजी पवार, गोदाजी जगताप, सरदार महाडिक व सगळे सरदार झुंज गाजत होते. सातारा, खटाव, मायणी, आष्टी, वडगाव, वेळापूर, कराड, पाली, नेराळी, कामेरी, कोल्हे या मार्गाने मराठी करवीरास पोहोचले. अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. जवळच 5 कोसांवर आदिलशहाचा आवडता किल्ला म्हणजे पन्हाळा होता. हा स्वराज्याच्या सीमेवर असलेला किल्ला शिवरायांना हवाच होता. तिन्ही बाजूने गडाच्या कड्याला माळा लावून मराठ्यांनी गड काबीज केला. एकीकडे शिवराय विजापूरच्या दिशेने स्वराज्य वाढवत होते, तर दुसरीकडे आऊसाहेब मावळाकडून स्वराज्य वाढवत होते. आऊसाहेब त्यावेळी वासोट्यावर झुंज घेत होते. सगळीकडे मराठी साम्राज्याची फतेह चालू होती आणि मावळांचा आनंद बदलात नावेगाचा झाला होता. बिजापुरातलं दरबार हदरलं. सिवा अगर इसी तरह जीतता रहा तो हमारे बेटे हजरत आदिल शाह की जान को खतरा हो सकता. 30,000 कैसे हार गए? मुस्तान की माँ बड़ी बेगम सरदार सिद्दी जौहर, आपके लिए खुशखबर है. बड़ी बेगम साहिबा और जहांपनाह ने आप पर मेहर नजर करने का फैसला किया है. पुरानी गलतियां सुधार कर हमें आपकी वफादारी का सबूत पेश कीजिए सिद्दी जौहर. शिवाजी को नेस्तो नाबूद कीजिए. अरे भाई, बड़ी बेगम साहिबा, गुलाबों के रास्ते पर तुम्हारी नजर चाहिए. उस इलाके को तुम अच्छी तरह से जानते हो. जी. और दलील मसऊद, हमारे दामाद, तुम्हारे भरोसे हमें बहुत काम करना है. हुक्म फरमाइए आप हजरत. तुम्हारी फौज घूमती रही, उसके साथ एक टुकड़ी होगी. मराठी कैसे भी हमला करे, घेरा टूटना नहीं चाहिए. वो टुकड़ी उनका सामना करेगी. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण स्थिता. तायडे 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 तायडे. अहो थांबा, तुम्ही नसताना इथलं सगळं कोण सांभाळणार? तुम्ही सोयराबाई. आम्ही आमच्या अनुपस्थितीत गडाची रयतेची काळजी घ्यायला शिका. जी. अवसर पण तुम्ही सांगता. गेले 4 महिने लेकरं पन्हाळगडावर अटकले. त्यांना सोडवायला जायला नको. पण अवसर तुम्हीच राहता तिकडं. तो शास्त्रका नगरून इकडे यायला निघालाय. काय करायचं? येऊ द्यात, पण त्याआधी स्वराज्याचा जिरेटोप सोडवायला हवा. तयारीला लागा. जी. मुद्रा साहेब. नेतोजी, तुम्ही राजा कोंडला गेला असताना गनिमाच्या भीतीनं पळून आला.
असे माघारी येताना संकोच नाही वाटला? अहो साहेब, नाही ना जबाब तुमच्याकडे? आता आम्हीच उत्तर शोधलंय. जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं छाटून आणतो. अहो साहेब, राजे यांच्या सुकमाने इंजापूर मारायला गेलो. पुण्याच्या मुलगात मोगलांनी तसवीस केली म्हणून इकडे आलो. अहो साहेब, राजा पन्हाळगडे अडकून पडलेत ना व. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठ राखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पन्हाळाचा येडा फोडून येतो. आल्या पावलाने राजे यांच्याकडे रवाना होतो. कराल तसं? जी हांजी. आणि काही दगा फटका झाला तर? कोण दिसणार नाही तुम्हाला. अख्खा सह्याद्री उत्थापाचा तुम्ही राजकीय सोडू नका. अहो साहेब, चला रे. हॅलो. लईच मजबूत लावला गेला. मुंगी ती कुणाला बाहेर करू शकणार नाही. लई जागी दमदमे उभारल्या ती. पार अभिजागता ठेवलाय. यांचा बंदोबस्त करायलाच हवा. बाजी, रसदेची काय परिस्थिती? सुलतानी मुळावर होतीच, आता तिला आसमानीची साथ. राजे तसा बऱ्यापैकी साठा आहे, परंतु संपूर्ण पाऊस काळ निभेल असं काही वाटत नाही. आपण जर हा गट सोडला तर इथली शिबंदी निघेल. कारण सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त नसेल. आपण इथून बाहेर पडलो तर वेढाई उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जुमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकतो. पाहिजे जी राजा. आम्ही तुम्हाला बेबुदी करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितलं होतं. वयजी, त्याची काय परिस्थिती? बांधून तयार आहे जी. नाही जी, विशाळगड इथून किती? 22 कोस. मग एखाद्या पावसाळ्या रात्री पन्हाळा सोडायचा आणि विशाळगड जवळ करायचा. पण राज म्हणजे सिद्धीचा येडा. त्यातून बाहेर कसं पडायचं ते नाईक ठरवते. नाईक जी. आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच वाटा. वयजी, 2 दिसल्या बघा कसा. बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तचर संघाने शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आणि महाराजांसाठी सुटकेचा योग्य मार्ग शोधण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. पन्हाळगड ते विशाळगड हा मार्ग धोकादायक आणि प्रतिकूल परिस्थितीने भरलेला होता. बहिर्जी नाईकांनी आपल्या सहकाऱ्यांसह मार्गाचे बारकाईने निरीक्षण केले आणि महाराजांसाठी सुरक्षित वाट शोधली. त्यांच्या योजनेमुळे शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांना त्या मार्गाने सुटता आले. दरवाजा उघडा रे. उघडा दरवाजा. नाही उघडत जा. बाबू, अरे मी पळवली आहे माझ्याकडं. असं बरं मग सांग बरं तुझ्या रक्ताचा रंग कोणचा? अरे राजांचं शिलेदार आम्ही. आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा भगवा. असं उंद्याच्या रात्री उतरू आपण. उद्या आपल्या बरोबर पालख्या राहतात राजा. त्याला पालखीमध्ये शिवाचा वयची. पण नाही शिवा राजा आपलं एक जास्त नाही. शिवाय वेगळ्या वाटेने येईल. गस्तीची पथकं हुकली कपाल किती तर सोडून आपल्याला येऊन मिळेल की. हा आपण फक्त एक करायचं. आपण खाली उतरपट्टू गनिमाला आपला स्वभाव लागणार नाही तेवढं बघायचं. नाही पण मी म्हणतो पालखी कशाला? त्या मोगलांना शाही गोष्टी मिरवायची लय हौस असती. पालखी असेल तर ती शिवालाच राज समजते आणि मग त्याच्याशी बोलाचाली करत राहते. आपल्याला येळ मिळेल राजा. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच करू. सिद्धीचे पहारे जागते असतील. प्रसंग पडलाच तर आपल्यातल्या एकेकाला 100 जणांची झुंज द्यावी लागेल. काळजीच करू नका राजा. बांधलांची सेना आहे तुमच्या बरोबर. कधी माझी ढगपुटी झाली ना राज तर तुमच्यासाठी अंगावर घेऊ आम्ही. होय राजा. मग आज कोण कोण आहे आमच्यासोबत? राज हिरडस मावळातलं 600 मावळं आहेत आपल्याबरोबर. होय राजा. आपल्या सांगीप्रमाणे 600 घातदार मावळा आपल्या सोबत असणार. तयार?
आपला घास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दाढा वाचून खालून आसुरी आनंदानं आपल्याकडे पाहतोय. त्याला हे माहित नाही की आम्ही मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्यात घशात घालत असतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मारी मराठ्यांनो, चला चला सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला चला आज आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकलांचं दर्शन आपण घडवूया. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, हे लागणा पार, लागणा पार, अरे लागणा पार, लागणा पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. काय सांगता नाही? अरे मग काय गड्या हो, त्यो बसला हाय ना गणिम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. पर्जन्य काळ जरा जास्तच भयान वाटतोय नाही? स्वराज्याच्या रक्षणासाठी आई भवानीची तलवार कडाडतीये. जल्दी करा, दस्तीची पत्ती घ्यायला आधी निघाला, नाही तर आड काय होईल. सतत पालखी बसायची. शिवा राज राज आमच्या सोबत चल. राज शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचं होईल. चल राज. किती बघता, माझ्या आई बाबाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापड जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच शिव मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फक्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं घर दिसतंय. अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आहे
आयुष्यभर कसं कसं जगल्या ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मारण मिळाला. वरून शांती हजारो वर्ष जगेल महाराज. चला येतो मी. शिवाकाशी हे शिवाजी राजांच्या सैन्यात नावी म्हणून होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून शिवाजीराजे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहोचले. हे शिवाकाशी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचाच दिला होता. त्यामुळे सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या शिवाकाशींना शिवाजीराजे समजून पकडले आणि सिद्धीकडे नेले. मात्र हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खुपसली व त्यांना ठार केले. धन्य ते शिवाकाशी. काय झालं? आपण कितीही धावलो तरी गरीब आता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजाने घेऊन पुढे. राजा कशाला? कोयाची होतील राजांना घेऊन चल पुढं. कुणीही पुढे जाणार नाही. राजे हवा ऐका. राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडलात तर पुरी मराठशे वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उत्तर आहे अशी इतिहास सांगेल. खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. नाही बची, आम्ही तुम्हाला फुलाचीना रायचीना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार. हर्षमोरे राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. माझी राजा, दादासाहेब, राजा, जल्दी करा राजा, गरीब दिसायला लागले. जा राजे, जा. राजे, गोयाजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. हवंय राजा. पुढे महाराज, विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोफांच्या या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत पाजी. अकेले खड़े हो? अच्छा, वरना कीमा बना देंगे. चल
गेले 22 प्रहर पामगल आदिलशाही फौजेविरुद्ध खिंड लढवत होते. बाजूला अरे आम्ही सांगतोय तो वाजवा. बाजींना वीरगती. माझं नशीबच वाईट राजे. अजून 2 मुलं असती ना तर आत्ता स्वराज्याच्या कामी आली असती. मोहीम फसली म्हणून बडी बेगम जोहरवर नाराज झाली व तिने फाजल खान यास आदेश दिले की सिद्धी जिथे कुठेही असेल त्याला ठार मारावं. ज्या सत्ता स्वार्थासाठी असतात त्यांना स्वामीनिष्ठा या गोष्टी कळत नसतात. ही केवळ घोडखिंड नाही तर पुढची हजारो वर्ष कुणालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावनखिंड. हॅलो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.